मंडळी, गाणं पोपट सुमारिया चौघुल्या अर्थात हास्य महारथी समीर चौघुले यांनी केली आहे आज एक प्रतिज्ञा. त्यांची प्रतिज्ञा पूर्ण होईल की नाही हे माहिती नाही, पण त्या निमित्तानं हास्याचे राग नक्कीच आळवले जातील. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हास्य महारथी समीर चौघुले आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव यांचं. या बया, लईच शांतता आहे हो घरात. मला वाटते आज पालिकेची गाडी येऊन रोज रेखत बसणाऱ्याला गोनपटात टाकून घेऊन गेली वाटतं. काय झालंय काय माहिती, हितच बसली. काय साहेब, ओ साहेब, आज काय गाण्याचा विराज नाही वाटतं. रियाज म्हणतात त्याला, रियाज. विराज विराज. किती करणार. हे काय झालं मला? विराज, हे काय होतंय मला? असं काय आहे या शब्दात? किती करताय हो साहेब? ते जे काय असतंय ते विराज का रिवाज काय हे तुमच्या भाषेत मला कळत नाही. ते नाही काय म्हणलं का तुमच्या नरड्यात कोणी हात घालून तुमच्या गाळ्यातला सोऱ्या काढून नेलाय चोरून. सोऱ्या म्हणजे? ते काय इथं आता ते रेखत बसत असते रोज. ते स्वरयंत्र म्हणतात त्याला. ते बिंडोक. सोऱ्या म्हणजे चकली पडतो ना त्याला सोऱ्या म्हणतात. दुसरं तुम्ही काय करताय तवा? चकल्याच तर पाडताय गाण्याच्या. शानपणा करू नकोस तू, सांगून ठेवते मी वेगळ्या मूड मध्ये. मी आज काहीतरी एक गांभीर्याने निर्णय घेतलेला आहे आयुष्यात. काय? मी गाणं सोडलेलं आहे. परत एकदा बोला. मी गाणं सोडलेलं आहे. पाया देव पावला म्हणायचा. चला, म्हणजे आता लवकरच ही दळभद्री सिरीज एकदाची काही ती बंद पडल. नाही हो, तुम्हासनी सांगते, या माणसाला लांब केसाचा विग लावायला मिळेल म्हणून ही सिरीज चालू ठेवली होती. बाकी दुसरं काही बी कारण नाही. शानपणा करू नको असं सांगून ठेवतो तुला मी. दुसरं काय करणार? मी निर्णय घेतलेला आहे. या घरात पुन्हा गाणं कोणीही गाणार नाही. फायनल निर्णय आहे. मी गाणं सोडलेलं आहे. तो काही कमरेचा पंच आहे वय सहज सोडायला? मी गाणं सोडलेलं आहे काय सांगायलंय मला? सुटणार आहे काय तुमच्याच्यानी? गाणं जीव हाय तुमचा, तुम्ही सोडू शकत नाही. मला मेरे को ये मनो करो, शिकाओ मेरे को. मी गाणं सोडलेलं आहे म्हणजे सोडलेलं आहे. या घरात यापुढे कोणीही गाणं हा शब्द उच्चारायचा नाही. दॅट्स फायनल. काय काय ते काय करते? काय झालंय? काय झालंय? काय झालंय? काय निघून गेले असं वाटलंय तुम्हासनी? अशी तशी जाणार नाही तुम्हाला सोडून. काय झालंय ते सांगा लवकर. काय एवढा रुसलायचा? काल एका गाण्याच्या कार्यक्रमाला मला गाणं गायला बोलवलेलं होतं. मग त्यांनी खरं तर गाणं ऐकणं सोडलं पाहिजे. तुम्ही गाणं गायचं कसं सोडताय? तू शानपणा करू नकोस. ओव्हर स्मार्ट आहेस तू. मला नको शिकवूस. ऐकायचं तर ऐक ना. तू म्हणजे नाही सांगा साहेब, सांगा. हे ऐकते मी तुमचं. सांगा. काल एके ठिकाणी गाणं गायला मला बोलवलेलं होतं. बऱ्याच महिन्यानंतर सुपारी आली म्हणून मी सुद्धा खूप असा एकदम उत्साही झालेलो होतो. बर. गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मी पहिला सा लावला. सा एवढ्यात आयोजक आले, माझं गाणं थांबवलं आणि म्हणाले एक मोठा बॉलिवूडचा स्टार येतोय, त्याचा सत्कार करायचा आहे. आता मी त्यांना सांगितलं की माझं गाणं होऊ दे 10 मिनिटाचं, मग सत्कार व्हायला पाहिजे ना. खरं तर असं पाहिजे, पण त्यांनी ऐकलं नाही. मग ठीक आहे, तो बॉलिवूडचा स्टार आला, सत्कार करून निघून गेला. पुन्हा मी माझा सा लावला. म्हटलं नाही, माझी कला आहे. मी पुन्हा सा लावला. तेवढं एक जण आला माईकवर आणि म्हणाला चला सगळ्यांनी जेवून घ्या, जेवायचे काउंटर ओपन केलेले आहेत. सगळे प्रेक्षक जेवायला निघून गेले. मी एकटाच तिकडे सा. एक प्रेक्षक होता बाजूला. मी बघितलं मंडपवाला होता. तो पण माझ्याकडे चल ना भाई जल्दी चल ना जाने का यार खाने के लिए. काय करणार? मी खरं तर जायला पाहिजे होतं, बंद करायला पाहिजे होतं. म्हटलं नाही, ज्या कलेचे मी पैसे घेतोय ती कला मी सादर करणार. म्हणून मी डोळे मिटले आणि तिसऱ्यांदा सा लावला. सा असा मी सा लावला.
एवढ्यात एक बाई आली आणि आमच्या चिंटूला जरा बघाल का असं म्हणून बाळ देऊन गेली हातात माझ्या. काय करणार एवढा संताप, एवढी संतापाची तिडीक डोक्यात गेली. पण म्हटलं नाही, मी माझं गाणं कंटिन्यू करणार म्हणून मी पुन्हा गाणं कंटिन्यू करायला लागलो. हातात मूल होता तरी सुद्धा मी गाणं कंटिन्यू केलं. मेघारे बरसो, मेघारे बरसो. आणि अचानक पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाला. मी म्हटलं बाप रे, माझ्या गाण्यात इतकी ताकद आहे की पाऊस सुरू झालाय. नंतर कळलं ते पोरग मुतलं होतं. आणि ते नॉर्मल मुतलं नव्हतं, असं मुतलं होतं. मला वाटलं वरतून पाऊस पडतोय. अशी संतापाची तिडीक माझ्या डोक्यात गेली. त्या पोराला घेतलं, मंडपाच्या मांडीवर ठेवलं, तडक जेवायला गेलो. भूक लागली होती. पण तो जेवण देणारा सुद्धा म्हणाला, ये वो हेच नाही, अभी गाया था ना, बकवास गाया था, उसको मत दे. म्हटलं अरे ऐसा मत करो, मेरे को खाने को दे, मेरे को भूख लगा है, गानों को नहीं मिला, मेरे को खाने को दे दो. म्हणतो नाही ये ले लो, ये चपाती ले लो और जाओ. तक्षणी मी डिसिजन घेतला, तक्षणी निर्णय घेतला, मी गाणं सोडणार. संगीत क्षेत्रातलं कितीही नुकसान झालं तरी सुद्धा चालेल, पण मी गाणार नाही. दॅट्स इट. हो दे संगीत क्षेत्राचं नुकसान. साहेब, ढेकण्याच्या शिंकण्यानं कुठं कोरोना पसरतोय तवा आलाय मोठ्या सांगायला लागलाय मला संगीत क्षेत्राचं नुकसान होऊ दे. काय मोठं नुकसान होणार आहे, तुम्ही नाही गायले. नाही करू, माझ्या टाळकं सटकू नको, सांगून ठेवतोय. शांत व्हा साहेब, जरा निवांत घ्या, ये पाणी प्या धरा. माझ्या मागे अजिबात लागायचं नाही. गा गा गा, मी नाही गाणार. मी कशाला मागे लागेन, मला काय हाऊस. हा, आणि मी माझी गाणं पोपट ही पदवी सुद्धा आता परत देणार आहे. अरे देवा. कोणला देणार आहे? मला नको आहे, मी परत देणार. तुम्हाला कोण दिली होती? माझी मिस दिली होती मला. मला नको आहे, गाणंच नको आहे माझ्या आयुष्यात. मला गाणं नको. थांबा, काय नुसता तगादा लावलाय, गाणं नकोय, गाणं नकोय. काय एवढा फरक पडणार नाही. तुमची गाणं पोपट पदवी आहे का नाही, तिला घाला चुलीत, नाही तर तिथं पाय पुसणं म्हणून दारात ठेवा, नाही तर इथं कुठं तरी कोपऱ्यात फ्रेम म्हणून लावा. कोणाला काय बी फरक पडत नाही त्याच्यानं. जबान को लगाम दे, जीभ हासडून हातात देईन. आवाज खाली. घर माझं आहे. माझं बी घर आहे हे. माझं घर आहे. हे माझं घर आहे का? आकडा करणार आहे का तुम्ही माझं? चल 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 निघ, हे चल, असं आहे. चल. हे नेहमीच आहे साहेबाचं. शेपूट कुठं आतमध्ये अशी मागे आतमध्ये हा, घुसून ठेवतोय. हाय. हा? जरा माझा आवाज चढला की तेवढ्या पुरती बाहेर ते परत आत घुसून चल, माहिती आहे माझा मूड आता खराब करू नको. माझा टाळका टाकलाय सांगतो मी. मग सांग. मूड माझा नाही खराब करायचा. चालतंय. तुम्ही जरी काम सोडलं तरी मला तर माझं काम करायला लागेल का? मग यापुढे या कामाचे पैसे मिळणार नाही तर आता आधी कुठं मिळायचे तवा मला सांगायला कौतुक सोहळा. हा. पैसे मिळणार पण गाणं नाही पाहिजे मला या नाही घरात. गात कुणी. गाणं हा शब्दच नाही पाहिजे या घरात. मला नको आहे गाणं, नको आहे मला. शांतता. मला नाही आवडत आहे गाणं. हे रडगाणं बंद करा पहिलं. हा. गाणं नको आहे. मला नको आहे गाणं. मी माझं गुणगुणायचं नको मला गाणं नको आहे. हा कुठला नियम आहे? माझा नियम आहे, माझं घर आहे. पायवर घ्या. गाणं नको आहे तर. आता कुठं गायलो? अरे पण आता हे नॉर्मल बोल ना, पायवर घ्या. अहो, ते- पायवर घ्या ना, हे कशाला पाहिजे? अहो तुम्ही माझ्या नाजूक आवाजात बोलले की पायवर घ्या. ते घर पे जा रे तेरे, तू तेरे घर पे जा. नाजूक आवाजात बोललो. शहाणपणा करते मेरे काय सामके सामने. काय ठरवा आधी काय बोलायचंय ते. साधं नीट बोलता येत मला गाणं नको आहे या घरात. नाही गात नाही. अगं बाई, ह्या कमरेचं काय करू मी? पुसन भरली. आय 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 आय. आय ए, तू मुद्दामून करतेस तू. कुठं मुद्दाम केलं? अरे तू आता हे कशाला चंद्रमुखीतलं हे कशाला पाहिजे? आता उसन भरले तर हे करू नको होय. अरे पण नॉर्मल कर ना तू. हे काय लागलं म्हणून आई ग असं कोण करतं? मी कधी केलं तसं? तुझ्यामुळे झालंय सगळं, तुझ्यामुळे झालंय. सिरियस काम करून घेतलं, कॉमेडीचं नॉमिनेशन. मला नको आहे गाणं या घरात. अहो नाहीच गाताय मी. ठीक आहे, जरा दुनियाला सांगायचंय मला नको आहे गाणं. ठीक आहे. हे तुमचं लास्ट ठरलेलं आहे. मला पण आयुष्यात कधीच गाणं हा शब्द बी इथं काढणार नाही म्हणून. नाही काढणार आहे. मी तुमचे साथ देईन. हा. ही शेवंत तुमची साथ देणार. आज तुमच्या शपथी बरोबर मी पण एक शपथ घेणार आहे. अय दुनियावालो, आता आमचे साहेब आजपासून अजिबात गाणार नाहीत, कळलं का? ओ आता याल तुम्ही आमच्या साहेबांच्या मागं गा 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 करत, पण आमचं नरड आहे ते. आम्ही दाबू नाही तर काय बी करू. सांगायले सांगायले त्यासने कळलं.
सुपारी नाही द्यायची. अरे काय? तोंड काय बघता इथं? कुठे दिसतंय का तोंड? दार बंद आहे ना, दार उघड आधी. मोठी आली आहे. काय आहे? नमस्कार हा, मग? स्वराधीश गान पोपट. नाही ते इथं नाही राहते गाणपोपट कोणी. थांब 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 ये, या, 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 या. ठरले गाणपोपट नाही बोलायचं. हा, ते थांब ना, पाहुणे आहेत ना, जरा मागे हो. नाही, मागे हो. नाही, नाही. मागे हो, सांगितलं थांब जरा. या या या. अरे सर, अरे नमस्कार. अरे अरे नाही नाही ना. पंडितजी पंडितजी काय करायलंय? काय फॅन आहे तुमची खूप मोठी. अरे फॅन आहे म्हणून हे नाही ना ओढायचं. बेटा हे कुठली वेगळाच फॅन आहे हा. ही पण गाणं शिकते. अरे वा वा वा, गाणं शिकते गाणं. हा, नाही, हा, नाही. ठीक आहे ठीक आहे. नाही ठीक सर, आहे. काय काम काम काय काय आहे? काम काय? एक म्हणजे आमच्या गावाकडे बुवा एक इव्हेंट घ्यायचा होता. तुमच्या गाण्यांचा कार्यक्रम ठेवायचा होता नाही का? नाही नाही ते गाण्याचा कार्यक्रम सोडून दिलंय, गाणं सोडून दिलंय. स्वाहा केलाय त्यांनी गाण्याचा. नाही, नाही. तुम्ही जाणे का? नाही करू ऐका ना खूप इच्छा आहे बुवा. नाही नाही खूप इच्छा. नाही 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 प्रोफेशनल कार्यक्रम नाही. नाही करायचं आम्हाला. आमच्या साहेबांनी गाणं सोडलं. नाही. तुम्ही निघा. प्रोफेशनल तुम्ही कार्यक्रम. निघा म्हणलं ना वाईट नाही. 1.5 लाख रुपये तुम्हाला त्याचं मानधन. हो सर, नाही उड्या हे खरं मारायच्या. आहे. 1.5 करोड दिले तरी आम्हाला नको. अरे, तुम्ही नाही, निघा. हे बघा, ओ बाई निघ. तुम्हाला अहो, विश्वास असं नसेल नका ना, सर. करू. नाही आम्हाला हे बघा. प्लीज आम्हाला इंटरेस्टच नाही ते. ऍडव्हान्स घेऊन आलो 1.5 लाख रुपये. ते हा, ठेवा. सर. अरे नाही तुम्ही 1.5 करोड जरी दिलेत ना तरी आम्हाला ते नको. साहेब असं नाही. नाही. अरे ठेवा. प्लीज असं करू. ते ठेवा म्हणलं नवं. माझं इच्छा ते आहे. करू माझं ठिकाणी देईन. ठेवा. ठेवा ते. असं- ठेवा म्हणलं नवं. म्हणजे चांगला कार्यक्रम होईल. भावगीतं म्हणायचं. सांगितलं ना बाई एकदाच आमच्या साहेबांनी नाही मागे करायचं मागे कार्यक्रम. होतो. ऐक, असं पाहुण्यांशी असं बोलतात. गाणं सोडलं थांब साहेब. जरा, काम म्हणजे- शांत बस जरा, एकदम शांत बस. काय 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 काम काय काय? कार्यक्रम कसा आहे? थांब जरा. म्हणजे 2 तासांचा कार्यक्रम आहे छोटासा. जर एक पुढे ठेवा असं बरं वाटतं. नाही देऊ नका घेत नाही. भावगीतांचा कार्यक्रम आहे त्याच्यात खास खास गाणे म्हणायचे बाबा तुमचे. खास करून ते तुमचं ते गबाळ्यांचे गाल फुगे ते. ए, असं असतं का गाणं? बगळ्यांची साहेब! साहेब, ऐकलं नाहीये तू होय मस्ती. होय माझ्या लक्षात आहे. हरवले मी तर दुनियाला सांगितलंय तिथं. होय होय लक्षात आहे माझ्या. तू आज जा. मी त्यांना नाहीच म्हणणार नाही आहे. गायचं. कळत कसं नाही, मी साहेब, नाही शपथ घेतली आहे. होय मी नाहीच तुमच्या म्हणणार. सकट मी बी वर जाईन मग. नाही शपथ मोडायची मी नाही, नाहीच सांगून म्हणणार आहे ठेवते. त्यांना. हा. पाहुणे आहेत ना, असं एकदम नाही तोंडावर बोलू शकत. हा सर. हा घ्या सर तुमच्यासाठीच आहे. 1.5 लाख रुपये? हो सर हा? म्हणजे भावगीतं वगैरे चालणार आहे? हो, चालणार, चालणार आहे. सर. त्याच्यात- माझी साधारणतः 20 एक भावगीतं तयार आहेत. काही अरे टेन्शन वा, नाही. अरे वा. 2-2.25 तास मी एकदा सुरू झालो की असे निघून जातील, काही अरे. टेन्शन नाहीये. आणि ते जे आहे बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरा. काय आहे साहेब? लाचार आहे मी, पैशाची गरज आहे मला. घेऊ दे ना कार्यक्रम प्लीज. गा नाही नाही साहेब तुम्ही गा. मला कळून चुकलंय साहेब. तुम्ही होय ना. किती बी घासात आणून ओरडले ना की मी गाणं सोडणार आहे, मला गाणं गायचं नाही, गाण्याचं नाव बी या घरात नको, तरी असलं काय बी होणार नाही तुमच्याच्याने. कारण रातराणीचा सुगंध जसा दरवळण्यापासून कोणी रोखवू शकत नाही ना, तसं तुमच्यापासून तुमचं गाणं कोणी रोखवू शकत नाही. माझं गाण्याचं खरंय अहो साहेब तुम्ही व्हेंटिलेटरवर जरी असले तरी तुमचा शेवटचा श्वास म्हणजे तुमचं गाणंच असेल. हो. आणि कसं आहे ना, तुम्ही जर गायलात ना तर गल्लीतली कुत्री आहेत ना, कवा धरणं मलूल पडल्या ती तरी जिद्दी होतील. त्यांच्यात जान येईल हो. हो अच्छा, माझ्या गाण्याचं असं होऊ शकतं गाणं? कुत्र्यासनी फरक पडतो. हे म्हणजे माझ्या गा, गाण्याची गा. माझ्या गाण्याची किमयाच तशी आहे. आहेच, आहेच, आणि आहेच. कुत्र्यांचा आणि माझा एक जुना स्नेह आहे. हो? हा. गा. म्हणजे मी आता अशा लेवलला गाण्यात आहे हा. की कोणीही मला म्हणू शकणार नाही की माझं गाणं कोणी कुत्रा ऐकत नाही. साहेब, साहेब सुपारी परत घेतील ते. गा. जस्ट तुम्हाला एक दाखवतो. नाही, कारण हा. कसं असतं, माणूस जेव्हा गातो हा. तेव्हा त्याचा सर्वांवर परिणाम होतो. हा. कुत्र्यांशी आणि माझा काय संबंध आहे तुम्हाला लगेच एक झुळूक दाखवतो हा, हा. त्याची. झलक दाखवतो. झलक. संगीत काय करू शकतं याची मजा बघा. जागा झाला मी बोललो ना. दा, दा, दा. दा, 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 दा.
अरे बापरे, अरे हा कुत्रा म्हणजे कमाल गातोय. काय अप्रतिम गातोय. अरे बापरे, 8वा आश्चर्य. ओ भाई, हा कुत्रा सुपारी घेईल का हो? घेल ते ओपीडी टेक्निकल झाल्यावर दुसरं काम काय ते असणे. काय काम नाही, रिकामं बसलेलं असतंय ते येईल उड्या मारत मारत. आपण ही सुपारी कुत्र्याला देऊ मग. त्या द्या. हा, अरे नाही, नाही, त्याच्यामुळे अरे नाही. गातोय तो. कमाल आहे. कमाल अरे, आहे. गायक अरे गायक नाही आहे ना. अरे कमाल केली. अरे अफलातून परफॉर्मन्स. प्रसादा काय म्हणाल. वा 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 वा, अफलातून अफलातून. समीर, जेव्हा तू पहिल्यांदा सुमारिया चौगुले म्हणलं की नाही गाणं बंद, तेव्हा काळजा धस झालो. म्हणजे असं वाटलं की समीर चौगुले असं म्हणाला की आजपासून विनोद बंद, तर कसं होईल. पण ते ज्या पद्धतीने तू खुलवत नेलंस नंतर, ला जवाब. आणि नमा अशक्य आहेस तू. बाईगाच्या चालीवर जेव्हा आई ग सुरू केलंस, ओ हो, कमाल कमाल, उत्तम. सई. कडक परफॉर्मन्स, कडक. मला फारच आवडली आजची संकल्पना. मला असं वाटतं की आपल्या दिग्दर्शकाचं थोडं कौतुक इथे यासाठी झालं पाहिजे, कारण त्यांचा उत्साह म्हणजे छोट्यातलं छोटं सुद्धा असे नका ते आवर्जून करतात. आणि मला असं वाटतं तेच इट इज व्हेरी इन्फेक्शियस, जे आपल्यामध्ये पण सगळ्यांमध्ये पसरतं. ब्रिलियंट परफॉर्मन्स. Thank you. यासाठी Thank you. जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजेत.